आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात आज सोलापूरमध्ये सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्यात विविध पक्षांचे नेते, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। महामार्गामुळे सुपीक शेती, घरे आणि शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन धोक्यात येणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। सरकारने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प तातडीने रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। मेळाव्यात उपस्थितांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला। तसेच शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प राबवू देणार नाही असा निर्धारही व्यक्त करण्यात आला। ज्या शेतीबद्दल आणि ज्या जागेबद्दल आपण सर्वजण बोलतोय, ती जागा कोणाची हो? सरकारची का तुमची? तुमची का सरकारची आहे? का हिथूनच सुरुवात आहे? आपली कोणाची आधी शोधायला लागा। तुमची जागा आहे का नाही? शेतात ऊस असेल, कुणीतरी केळी लावली असतील, कुणी कुठलं तरी फळाचं पीक घेतलं असेल। बरं, चला ऊसाच्या बाबतीत आपण बोलू। 3-4 कारखाने इथून ऊस घेऊन जात असतील। बरं, एकाली समजा 3000 भाव दिला, एकाली 2900 भाव दिला, एकाली 3100 भाव दिला। ऊस कोणाला देणार? ऊस कोणाचा आहे? शेती कोणाची? तुमची। शेतात कष्ट कोण करतं? तुम्ही। खर्च कोण करतं? तुम्ही। कोण पिकवतो शेतामध्ये? आपल्याच, तुम्हीच। मग शेतामध्ये जे पिकतं त्या पिकाला चांगला भाव मिळावा याची कोण ठरवतं? तुम्हीच। बरं, मग या परिस्थितीमध्ये या हायवेच्या बाबतीत हायवे मंजूर करत असताना तुमच्याशी चर्चा कुणी केली का? कुणी बोलवलं का? चला बसूया, चर्चा करूया, असं असं काहीतरी हायवे येणार आहे का? तुमच्या आमदार साहेबांना तिथं विश्वासात घेतलं होतं का? खासदार साहेबांना विश्वासात घेतलं होतं? कोणालाही विश्वासात घेतलं होतं का? म्हणजे असं काहीतरी लोक विचार करतात, नाही ते हे नेते विचार करतायत की सरकारी जमीन तर आपली आहेच, पण इथं असणाऱ्या सामान्य शेतकऱ्याची सुद्धा जमीन आपलीच, असं कुठेतरी काही नेते तिथं विचार करतायत। आणि हा जो विचार आहे ना, खोटा विचार, नाही तर अहंकारचा विचार, हाच कुठेतरी या लढ्यातून आपल्याला मोडून काढायचं आहे, हे तुम्ही त्या ठिकाणी जाणून ठेवा। आपण जर लढलो नाही ना, तुम्हाला काय मिळणार नाही। धोरण काय म्हणतं माहिती का? 2 पट रेडी रेकनर। तुम्ही म्हणाला हो तो कुठला तरी पालखी मार्ग गेला, लय भारी रेट मिळाला। आपण पालखी मार्ग जो केला गेला तो आहे त्या मार्गावरच तो वाढवण्यात आला होता आणि अनेक वर्षांपासून तो मार्ग तिथं असल्यामुळे त्या जमिनीचे भाव आधीच वाढले होते आणि म्हणून त्याला जेव्हा 2 पट केलं गेलं तेव्हा त्यांना जास्त भाव मिळाला। बरं, आता तुमच्यातून जो हा शक्ती मार्ग चालू आहे, शक्तीपीठ मार्ग जो जाणार आहे, आता रस्ता आहे का? मग कसा भाव मिळणार तुम्हाला? एक तर हा रस्ता झाला नाही पाहिजे। बस जर करायचंच असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय, प्रत्येक शेतकऱ्याला त्याला लागेल तो भाव मिळाल्याशिवाय हा रस्ता आम्ही होऊन देणार नाही। कारण हा नॅशनल हायवे जेव्हा होतो तो काय हा नॉर्मल रस्ता असतो तसा नसतो, त्याला कंपाऊंड असतं। त्याच्यावर तुम्हाला बैलगाडी घेऊन जाता येत नाही, त्याच्यावर तुम्हाला मोटरसायकल चालवता येत नाही, त्याच्यावर तुम्हाला कदाचित रिक्षा सुद्धा चालवता येत नाही। तिथं मोठ्या गाड्या जातात, ट्रक जाऊ शकतात आणि मग त्यांच्यासाठीच तो तिथं रस्ता केला असतो। आणि समजा एका गावातून दुसऱ्या गावात जर जायचं असेल, नाही तर या नॅशनल हायवेवर जो शक्तीपीठ मार्ग होणार आहे, जसा समृद्धी मार्ग झालाय, तेव्हा समजा तुम्हाला एका बायपास मधून दुसऱ्या बायपासला जर जायचं असेल तर 20-20 किलोमीटर तुम्हाला जाता येत नसतं आणि त्याच्यातच मग कुठेतरी अंडरग्राऊंड पास केला जातो आणि मग तिथून आपली आवक जावक होत असते। पण हा रस्ता उंच असल्यामुळे जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो तेव्हा पाणी अडू शकतं, पाणी आपल्या शेतात जाऊ शकतं। त्यामुळे ज्या लोकांची शेती जाणार आहे त्यांची तर अडचण आहेच, पण आसपास असणारे जे शेतकरी ते कदाचित आता बांधाव बसून नुसतं लांबून बघत असतील
त्यांना सुद्धा येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अडचण येणार आहे, या गोष्टीची जाण तुम्ही ठेवा. तेव्हा जेव्हा मोजणी केली जाईल तेव्हा जसं हे सर्व तज्ज्ञ त्या ठिकाणी बोलतात, जोपर्यंत पारदर्शकता येत नाही, जोपर्यंत आम्हाला विश्वासात तुम्ही घेत नाही, जोपर्यंत आमच्या बरोबर चर्चा करत नाही, तोपर्यंत आम्ही मोजणी होऊन देणार नाही, असंच त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मनामध्ये ठेवलं पाहिजे. पण हा रस्ता कशासाठी केला जातोय? जानकर साहेब बोलले, अभ्यासू नेते, त्यांनी सांगितलं हा रस्ता इकडे नेऊ तिकडे नेऊ, पण मला असं वाटत नाही हे सरकार ते करेल. कारण सांगतो तुम्हाला की हा जो रस्ता होणार आहे जाहीर कधी झाला? 2023 ला. या रस्त्याची त्यावेळेसची किंमत किती होती? 57,000 कोटी रुपये. किती किलोमीटरचा हा रस्ता होता? 806 किलोमीटरचा. मग ही किंमत वाढत वाढत कितीवर गेली? 86,000 कोटीवर. तुमच्याशी तर चर्चा सुद्धा केली नाही, आकडे फक्त कागदावर वाढत गेले. 56,000 कोटी, 57,000 कोटी 2023 ला, नंतर ते गेलं 86,000 कोटीवर. आणि काही महिन्यांपूर्वी अजून त्याच्यामध्ये कितीची वाढ झाली तर 15,000 कोटी रुपयाची वाढ झाली. आणि हा नंतर 50 किलोमीटर त्याच्यात वाढवलं गेलं. 850 किलोमीटरचा रस्ता हा किती रुपयामध्ये होणार आहे? 1,01,000 कोटी रुपयाला या रस्त्याची किंमत जाणार आहे. आता या रस्त्याची जरूरत आहे का? तर अजिबात नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की या रस्त्याची जी कुठली किंमत 1,00,000 कोटी झाली आहे ना, फक्त 20% किंमत बाजूला काढा. 20,000 कोटी रुपये तुम्ही शेतीच्या पाण्याच्या योजनेवर टाका आणि आम्हाला शेतीचं पाणी तुम्ही द्या, त्याच्यात आम्ही संतुष्ट आहोत, अशी सुद्धा भूमिका येत्या काळामध्ये तुम्हा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल. आता 1,01,000 कोटी रुपयाला हा जो रस्ता गेलाय तो प्रति किलोमीटर किती जातो?